नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडून यायची वेळ लागली असून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोपाप्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. तर महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे महायुतीकडून महाराष्ट्रातील एकही लोकसभेच्या उमेदवाराची अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टीका लगावली आहे. भाजप अनेक जागेवर आग्रही असल्याचे दिसून येत आहे आणि या बातम्या आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकतो. शिंदे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेबांनी कधीही झुकायला शिकवलं नाही. एकनाथ शिंदे यांनी तेव्हा म्हटले होते की मी माझ्या माणसांना पुन्हा निवडून आणेल. जर एकही नेत्याचा पराभव झाला तर मी राजीनामा देईल. आता राजीनामा सोडा, आधी त्या निवडून आलेल्या खासदाराचे उमेदवार तर द्या, नाहीतर राजीनामा ते देणार आहे का हे त्यांना विचारा, असा टोला परब यांनी शिंदे यांच्यावर लगावला आहे. ठाण्याच्या जागेवर चर्चा होऊ लागली आहे. तिघे यांनी बाळासाहेबांना गळ घेऊन ही जागा शिवसेनाकडे आणली होती. अजून ती जागा आपल्याकडे आहे. जर ठाण्याच्या जागेवर बार्गेनिंग होत असेल तर आनंद तिघेंचा फोटो घ्या, असे शिंदे म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.